मित्रांनो, आज आपण बाळूमामांची खरी शिकवण भाग 4 पाहणार आहोत. मित्रांनो, बाळूमामा म्हणतात, सध्याचं जग हे खूप पुढे वेगाने चाललेलं आहे. पण बाळूमामा म्हणायचे, वेग असणं आणि दिशा असणं यात फरक असतो. आज आपण सगळं मिळवत चाललोय, पण काही मूलभूत गोष्टी शांतपणे हरवत सुद्धा चाललेलो आहे. संवाद आहे, पण समज नाही. माहिती आहे, पण शहाणपण कमी होत चाललंय. मोबाईलमध्ये जग आहे, पण समोर बसलेल्या माणसांसाठी वेळ नाहीये. आपण मोठे होण्याच्या नादात साधेपणा विसरत चाललोय. बाळूमामा म्हणायचे, हुशार होण्याच्या नादात नम्रता विसरतोय आणि स्वतःचा विचार करताना इतरांचा विचार करणं विसरतोय. बाळूमामांचा विचार अगदी सरळ होता. बाळूमामा म्हणायचे, माणसांची किंमत त्यांच्या पदावरून करू नका, त्यांच्या वागणुकीवरून करा. आज लोक सल्ले खूप देतात, पण ऐकायला कोणीच तयार नाहीये. चूक मान्य करायला अहंकार आडवा येतोय आणि तोच अहंकार माणसाला आतून एकटा करतो. आपण म्हणतो काळ बदललाय, पण बाळूमामा म्हणायचे, माणसांचं मन बदललं की काळ आपोआप बदलतो. आज देव, शांती, समाधान सगळं माणसाला हवंय, पण त्यासाठी लागणारी कृतज्ञता, संयम आणि माणुसकी कमी पडते. आणि म्हणूनच इतकं सगळं असून देखील अनेक लोक एकटेपणात अडकलेत. सगळं असून देखील कुठेतरी रिकामेपणा जाणवतोय. यावर बाळूमामांचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश असा होता, जगाशी स्पर्धा करू नका, स्वतःशी प्रामाणिक राहा. मोठं व्हायचं असेल तर आधी चांगलं माणूस व्हा. कारण माणुसकी जपली तरच आयुष्याला अर्थ मिळतो. नाहीतरी सगळं मिळून देखील हातात काहीच शिल्लक राहत नाही. मित्रांनो, तुम्हाला देखील बाळूमामांची खरी शिकवण भाग 4 आवडला असेल तर कमेंटमध्ये भाग 5 नक्कीच टाईप करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.